श्लोक 34. क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षैश्च ये विदुर्यान्ति ते परम. अर्थ, जे अशा प्रकारे आपल्या ज्ञानचक्षुच्या द्वारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा भेद आणि प्रकृती बंधनातून प्राण्यांची मुक्ती होण्याचा उपाय जाणतात, ते परमपद म्हणजेच ब्रह्मपद प्राप्त करतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. अशा रीतीने जो क्षेत्र म्हणजे प्रकृती तत्व व क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष तत्व यातील भेद किंवा अंतर जाणतो आणि आपली स्वतःची प्रकृती तत्वातून ध्यानाने, विवेकाने आणि ज्ञानाने किंवा कर्मयोगाने सुटका करून घेतो, म्हणजेच प्रकृतीचे बंधनातून त्याची सुटका होते, तो परमतत्वाला प्राप्त करून घेतो. याचाच अर्थ तो आत्मानुभवी होतो. अहंकार हा प्रकृती तत्वात येतो. त्यातून मुक्त होण्यासाठी मनात भगवत भाव प्राप्त व्हायला लागतो. केवळ क्षेत्र व क्षेत्रज्ञ यामधील अंतर जाणल्याने भगवंताची प्राप्ती होईल असे नाही. मी क्षेत्रज्ञ किंवा आत्मा आहे याची फक्त बौद्धिक जाणीवही उपयोगाची नसते. त्यासाठी साधन फार महत्त्वाचे आहे. ते या अध्यायात भगवंत सांगत आहेत. ते म्हणजेच ध्यानाने, ज्ञानाने किंवा कर्मयोगाने हा अनुभव माणूस घेऊ शकतो व आत्मानुभूतीच्या पातळीवरूनच भगवंताचा अनन्य भक्त होतो. यासाठी क्षेत्राचे सारे क्षेत्र म्हणजे देहाचा देहभाव किंवा देह म्हणजे मी हा भाव प्रथम दूर व्हायला लागतो. ज्ञानचक्षुच्या द्वारे दिव्य दृष्टीने क्षेत्रज्ञांच्या मध्ये जे अंतर आहे किंवा जो फरक आहे त्याला यथार्थपणे जाणून भूतमात्रांची जी प्रकृती आहे, जो त्याचा स्वभाव आहे, त्यातून मुक्त होणाऱ्याला ते परमपद निश्चितच प्राप्त होते, असे भगवंत इथे सांगत आहेत. ज्ञानचक्षु प्राप्त करण्यासाठी ज्ञान म्हणजे काय ते भगवंतांनी या अध्यायात श्लोक क्रमांक 7 ते 11 मध्ये सांगितले आहे. आणि हे प्राप्त केल्याने साधकाला जी नवीन दृष्टी प्राप्त होते ती दिव्य दृष्टी म्हणजेच ते ज्ञानचक्षु होय. ही ज्ञानदृष्टी प्राप्त केल्याने गर्व, दंभ आणि हिंसा दूर होऊन जाते. शांतता व सरलता प्राप्त होते. पवित्रता, स्थिरता आणि संयम यांची सुद्धा सिद्धी होते. सद्गुरूंची कृपा लाभते. भोगांविषयी विरक्तता येते. अहंकार दूर होऊन जातो. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख इत्यादी जे दोष असतात ते सुद्धा आपल्याला कळतात. भोगावर आसक्ती राहत नाही. पुत्र, स्त्री, गृह इत्यादी प्रापंचिक गोष्टीबद्दल असंगता येते. इष्ट अनिष्ट कोणतीही अवस्था प्राप्त झाली तरी चित्त सम राहते. म्हणजेच आपल्याला चित्ताचे समत्व प्राप्त होते. ईश्वराचे ठिकाणी अनन्य भक्ती होते. तीच अव्यभिचारिणी भक्ती तो सहज करत राहतो. एकांत आवडायला लागतो. अध्यात्म विचाराने आनंद प्राप्त होऊ लागतो व शेवटी तत्वज्ञानाने प्राप्त होणाऱ्या परमपदाचे त्याला दर्शन होते. ज्ञानाने एक प्रकारची विलक्षण व दिव्य दृष्टी मिळते. ती प्राप्त करणे हे साधकाचे कामच आहे. या ज्ञानदृष्टीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती, पुरुष यात जे अंतर आहे ते जाणता येते. कारण यात असलेला भेद हा काल्पनिक आहे, तो वस्तुगत नाही. हे यथार्थ ज्ञान विवेक आणि विचाराने प्राप्त होते. आत्मा व प्रकृती यात आत्म्याची शक्ती म्हणजेच प्रकृती आहे, म्हणून दोघांमध्ये असलेले अंतर अगदी काल्पनिक आहे. खरं तर ते दोन्ही एकच आहेत आणि हे जाणल्याने भूत प्रकृतीपासून मोक्ष मिळवता येतो. म्हणजेच मी देह नाही, मी आत्मा आहे, देहापासून अलिप्त आहे हे जर जाणले तर साहजिकच मीपणातून म्हणजे अहंकारातून दूर होता येते. मग कर्तेपणाचे भावनेतून कर्म होत नाही. जे कर्म होईल ते सहज कर्म असेल, ते बंधनविरहित असते. मी म्हणजे क्षेत्र नाही हे कळल्यावर क्षेत्राबद्दल व त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रापंचिक गोष्टीबद्दलचे ममत्व संपते. देह सोडून आत्म्याशी एकरूपता येते. देह किंवा प्रकृती यांचे पासून दूर होणे म्हणजेच आसक्ती विरहित होणे.
ही अवस्था म्हणजेच मोक्ष आहे. कारण बंधनामुळे आत्मा देहात राहतो. देहाचे बंधन संपणे म्हणजेच मोक्ष आहे. या देहात असताना अशी मोक्षप्राप्ती साधक मिळवूच शकतात. हीच ती सदेह सच्चिदानंद अशी अवस्था आहे. येथच जन्म मरणाचा फेरा संपतो. ही सर्वश्रेष्ठ अवस्था असल्याने तिला परम हे विशेषण लावलेले आहे. अशा रीतीने ज्ञानानेच हा परम मोक्ष साधता येतो किंवा प्राप्त करून घेता येतो. भूत प्रकृतीपासून मोक्ष होतो म्हणजेच काय ते लक्षात घ्यावे. भूत प्रकृती म्हणजे पंचमहाभूते व पंच सूक्ष्मभूते यांचा स्वभाव, आणि हाच स्वभाव माणसाला भोगाकडे सातत्याने ओढत असतो. या भूतांचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे स्वभाव आहेत. तेच भोग बनून जीवाला आपल्याशी म्हणजे भोगाशी बद्ध करत राहतात. म्हणून ह्या भोगांपासून मुक्त होण्याचे जे साधन आहे ते जाणणारे परमगतीला प्राप्त होतात. म्हणूनच अनासक्तीने सर्व व्यवहार करून साधकाने मोक्ष प्राप्त करून घ्यावा. इथे हा अध्याय संपन्न होत आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः।